माऊली या पायीवारीमध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत समधी जण सहभागी होतात बघा। तसंच या वारीमध्ये तरुणाई बी सहभागी झाली। ही तरुण पोरं कुठल्या ना कुठल्या नोकरीवर आहेत बघा आणि याच तरुण पोरांशी संवाद साधलाय आमची वारकरी शिवलीला पाटीलनं। रामकृष्ण हरी। आज या पालखी सोहळ्यामध्ये ही सगळी मित्रमंडळी एकत्रित येऊन रविवारचा एक दिवस आपण जे रोज दिनक्रम करतोय, नोकरी करतोय, कामधंदा करतोय, तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे म्हणत इथं आलेली ही सगळी मित्रमंडळी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक वेगवेगळ्या नोकरीमध्ये काम करत असताना, कार्यरत असताना हा वारीचा अनुभव घेतात। तर नेमका या वारीचा अनुभव घेताना या सगळ्या तरुण मंडळीच्या मनामध्ये काय उद्दिष्ट आणि काय उत्साह आहे ते नक्की ऐकूयात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। गौरव दादा, तुम्ही या सगळ्या मित्रांना घेऊन आलात। आज असं म्हणतात की तरुण हा वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाचा आहे, कारण विवेकानंद स्वामी सांगायचंय तरुण म्हणजे देशाला तारणारा। हा तरुणच देशाला तारू शकतो आणि संप्रदाय असा सांगतो की तरुण हा वारकरी संप्रदायामध्ये असेल तर अर्थात जिथे काकडा हरिपाठ महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणी आणि तरुण करेल तेव्हा माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हे विश्वासाने आम्ही सांगतो। आणि तीच उद्दिष्ट घेत आज ही सगळी तरुण मंडळी, ही सगळी मित्रमंडळी एकत्रित आली आहेत। आपण त्यांना विचारू की नक्की याच्या मागचा हेतू काय आणि त्याच्या मागचा उत्साह काय। माझ्या घरात पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे। माझे आजोबा, माझे वडील आणि त्यांच्यानंतर आता मी। आणि मी वडिलांसोबत लहानपणापासून वारीला येतोय। मग मी माझ्या मामाला वगैरे सगळ्यांना सांगितलं की मी दरवेळेला वारीला जातो, तर एक वर्ष तेही म्हटले की आम्ही येतो। मग असे 2-4 जण होता आज जवळजवळ आम्ही 28 जण आलेलो आहोत वारीला। आणि सगळ्यांचा अनुभव आजचा वेगळा आहे, खूप छान, सगळ्यांना आवडलं आहे आणि असं म्हणतात की पुढच्या वर्षी पण नक्की येऊ आम्ही। तुमचं एज्युकेशन काय? खरं तर मी जॉब करतो, IT मध्ये मी जॉब करतो आणि जॉब आहे की जॉब एवढंच चालू होतं माझं। खरं म्हणजे या 8 ते 8-12 तासाच्या या किंवा 8-12 तासाच्या या जॉबमध्ये सुद्धा रविवारची सुट्टी काढून तुम्ही इथे आलायत आणि हा वारीचा अनुभव सांगताय, घेताय। तुमचं शिक्षण काय झालं? माझं 10वी झालेलं आहे। मी आता माझ्या दादामुळे मी वारीला आलेलो आहे। तुम्ही काय करता? मी जॉब करतो IT मध्ये। हो। बर, गौरव दादा तुम्ही कुठे जॉब करता? मी चंद्रशेखर आगाशे कॉलेजमध्ये जॉबला आहे आणि मी एक स्पोर्ट टीचर आहे, बास्केटबॉल शिकवतो मी। वा, खेळ, परंपरा, संस्कृती या सगळ्याच गोष्टी ही वारी जपते आणि अर्थात त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।